वरद महोत्सवात पत्रकार रमेश लांबोटे यांचा शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी सन्मान. वरद गुरुकुल स्नेहसंमेलनात सांस्कृतिक रंगत, रमेश लांबोटेंचा गौरव. वर्धमान एज्युकेशन सोसायटी संचलित वरद गुरुकुल विद्यानिकेतन अँड सायन्स अकॅडमी सांगवडे, जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित वरद महोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ज्ञान, विज्ञान व कौशल्य विकासावर भर देत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे धोरण या गुरुकुलात राबवले जाते. या स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत पाहायला मिळाली. याचवेळी रमेश लांबोटे, दैनिक देशोन्नती, निलंगा तालुका प्रतिनिधी यांचा शैक्षणिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वरद गुरुकुलतर्फे सन्मान करण्यात आला. वरद गुरुकुलच्या जडणघडणीत रमेश लांबोटे यांचे सहकार्य लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे निलंगा तालुक्यातील अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. वरद गुरुकुल हे सैनिकी पॅटर्न निवासी संकुल असून येथे शालेय शिक्षणासोबत सैनिकी प्रशिक्षणही दिले जाते. निलंगा तालुक्यात अशा सर्वांगीण शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने कमी खर्चात दर्जेदार शिक्षण व प्रशिक्षण मिळते. ही माहिती रमेश लांबोटे यांनी पालकांपर्यंत पोहोचवली आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल मित्रपरिवार व शुभेच्छुकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात अध्यक्ष म्हणून कृष्णाजी मसूरकर, उद्योजक प. कोडोली उपस्थित होते. उद्घाटन धनराज कमते व सौ धनराज कमते, उद्योजक गिजवणे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष आवटे, दिग्विजय खोत आणि अमित मिरजकर उपस्थित होते. द्वितीय सत्रात उद्घाटन सुदर्शन खोत, लोकनियुक्त सरपंच यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे सतीश झांजगे व सचिन कुमार शिंदे हे होते. प्रमुख उपस्थितीत दादासाहेब घाटगे, विनायक शिर्के, शामराव काशिंबरे, छनुसिंग मोहिते, अजय वसगडेकर, शंकर खोत, संस्थाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संचालिका व मुख्याध्यापिका श्रुतिका बरगाले, रमेश मासुर्ले, सूरज पाचापुरे, नामदेव शिरोळे यांची उपस्थिती होती. सत्कारमूर्ती संतोष अण्णा पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. एकूणच वरद गुरुकुलचा हा स्नेहसंमेलन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा ठरला.